मिरजेत कृष्णा नदीकाठच्या लोकांनी काळजी करू नये, मात्र सतर्कता बाळगावी. आमदार इद्रिस नाईकवाडी. आवश्यकतेनुसार नागरिक आणि पशुधनांच्या स्थलांतर करणार. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कृष्णा नदीच्या घाट परिसराची आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. नदीकाठच्या लोकांनी काळजी करू नये, मात्र सतर्कता बाळगावी असे आवाहन करून आमदार इद्रिस नाईकवाडी पुढे म्हणाले, आवश्यकतेनुसार नागरिक आणि पशुधनांच्या स्थलांतराचे सर्व नियोजन तयार आहे. महसूल प्रशासन, पोलीस, महापालिका प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन तयार आहे, असंही आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आणि यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, उपायुक्त स्मृती पाटील, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेवदादा दबडे, महिला जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे, मिरज शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे, चंद्रकांत मैगुरे, सुलेमान मुजावर, महिला मिरज शहर अध्यक्ष शीतल सोनावणे, निलजीब बामणी, सरपंच विठ्ठल मलमे, सागर कोलप, इरफान पटेल, अमर इसापुरे आणि पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. आज पाणलोटी क्षेत्र असेल, धरण क्षेत्र असेल, तिथं पडणारा पाऊस आणि या पावसामुळे महापुराची शक्यता, या सर्व विषयाला धरून आज या ठिकाणी मिरज येथे कृष्णा घाट इथं आम्ही आलो पाहणी करायला की पुराचं पाणी वाढतंय, नदीपात्रात पाण्याची वाढ होते ते बघायला आलो. तर आज या ठिकाणी 52 फुटापर्यंत दिसतं पाणी. प्रत्यक्षात ती थोडंसं इशारा पातळी आहे, त्याला धोका पातळी म्हणता येणार नाही. आणि अजून जर वाढलं तर मग आपण धोका पातळी समजूया त्याला. पण परिस्थिती अशी आहे की आता पावसानं थोडंसं उसंत घेतलेली आहे, त्यामुळं पाणी आता आहे ते स्थिर राहील काही काळ आणि त्यानंतर उतरायला सुरू होईल अशी ही आराखड्याप्रमाणे आहे. पण शेवटी निसर्ग आहे, निसर्गाचं काय सांगता येत नाही. म्हणून आपण आपल्या दक्षतेत राहावं. सगळ्या जर उद्या काही प्रसंग उद्भवला तर प्रशासन तयारीत आहे का नाही, आम्ही लोकप्रतिनिधी त्यावर लक्ष ठेवून असतो, योग्य त्या सूचना देत असतो. इथले लोकही फार चांगल्या पद्धतीनं पुराला तोंड द्यायला सज्ज आहे. कारण 2005-2019 असे 2 पुरांचे अनुभव यांच्याकडे आहेत आणि त्या काळात जे जे झालं होतं त्यानुसार ते सर्वजण दक्षता घेत आहेत. आणि जरी असा प्रसंग आलाच दुर्दैवाने तरी त्याला तोंड द्यायला सर्वजण सज्ज आहेत. आज प्रशासनाचे आपण बघतात सर्वच अधिकारी, आमच्या तहसीलदार मॅडम असतील, पोलीस विभाग असेल, आमच्या महापालिकेचे सर्व अधिकारी असतील. आता थोड्या वेळापूर्वी सर्वच जणांनी एकत्रितरित्या यातली पाहणी आम्ही केलेली आहे आणि योग्य त्या सूचना इथल्या नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्यांना सांगितलेल्या आहेत आणि त्या सूचनेप्रमाणे तेही सर्व प्रशासन आपल्या तयारीत आहे. त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे आणि फक्त एकच आहे की लोकांचं या सगळ्या ह्याच्यात कुठंतरी वांदं होऊ नये. आरोग्य म्हणा, त्यांची जेवण खाण्याची व्यवस्था, माणसांच्या बरोबर पशुधन पण आहेत बरंचसं. तो पशुधन आता शेतात पाणी आल्यामुळं आता इथं गावठाणात आणलेलं आहे आपल्या कृष्णा घाटावर, तर त्यांची चाऱ्याची व्यवस्था वगैरे ही सर्व प्रशासनाने फार चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसारच हे नियोजन होईल. कसाही प्रसंग आला तरी त्याला तोंड द्यायला आमचं प्रशासनाने आम्ही आणि आमची सर्व टीम आमच्या सवया तयार आहोत आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही, मात्र दक्षताही सर्वांनी घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.